नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील 11वा लेसन पाहणार आहोत। सोनाराने कान टोचले। सोनाराने कान टोचले मीन्स गोल्डस्मिथ पियर्स्ड द इयर्स। सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? आता जनरली आपल्याला जेव्हा आपले इयर्स पियर्स करायचे असतील, पियर्सिंग करायचं असेल, इयर पियर्सिंग करायचं असतं, तेव्हा आपण काय करतो? गोल्डस्मिथ कडे जातो। वी can't do it at home because we are not expert in this case. Okay, so whenever you are going to the expert, he will give you right advice or he will give you right direction. Okay, and those things you can't try at home, and if you are doing this then it will spoil the things. So instead of trying something that you are not master in, you should go to the proper person to take the advice or to do the needful. तर सोनाराने कान टोचले असे ह्या धड्याचं नाव आहे। तर आता ह्याच्यामध्ये काय आहे? समीर यूज टू प्ले व्हिडिओ गेम्स फॉर अ लॉंग ड्युरेशन। समीर नावाचा एक मुलगा आहे, तुमच्याच एजचा असेल तो, की ही यूज टू प्ले व्हिडिओ गेम्स फॉर लॉंग ड्युरेशन्स. ही नेव्हर लिसन टू हिज पेरेंट्स. तो त्यांच्या आईवडिलांचा कधीच ऐकत नव्हता. He only changed his habit after being advised by Dr. Uncle. So actually this is the story of most of the kids. They are not listening to their parents. They are continuously watching the video games. Okay, so what happens in the story? Why the title is Sonarane Kan Tosle? That will understand after reading the lesson. डोळ्यांचा दवाखाना घराजवळच होता. So the eye clinic was nearby the house. दवाखाना म्हणजे क्लिनिक, डोळ्यांचा म्हणजे आई. इतर वेळी उड्या मारत चालणारा समीर आज हळूहळू चालत होता. इतर वेळी मीन्स अदर टाइम्स. उड्या मारणे म्हणजे जम्प करणे. ओके, सो नाउ व्हॉट हॅपन? डोळ्यांचा दवाखाना जवळच होता म्हणजे समीर कुठेतरी जात होता. कुठे जात होता? तर डोळ्यांच्या डॉक्टरकडे जात होता. So other time he used to jump while going somewhere. He used to jump, but today he was walking slowly. हळूहळू चालत होता. Today he was walking slowly. Unusually means other times he used to happy to go somewhere or going outside. He used to be very happy and he used to jump. But this time he is walking very slowly. हळूहळू चालत होता. त्याच्या डोक्यात विचार चक्र सुरू होते. सो इन हिज हेड, विचार चक्र मीन्स थॉट सायकल, यू कॅन से थॉट प्रोसेस वॉज गोइंग ऑन इन हिज हेड. डॉक्टर मला इंजेक्शन तर देणार नाहीत ना. सो एव्हरीवन वॉज स्कॅर्ड whenever they are going to the doctor, whenever they are visiting doctor, they are worried about the injection. So same in a similar manner, Samir was also worried that the doctor will give him injection. So he was asking his father that doctor मला injection तर नाही ना देणार. त्याने वडिलांना विचारले. He was asking to his father that will doctor give me an injection. दवाखान्याच्या पायऱ्या तो कसा बसा चढला. आता त्याला टेन्शन होते. ही वॉज इन स्ट्रेस बिकॉज ही वॉज थिंकिंग दॅट डॉक्टर विल गिव्ह हिम इंजेक्शन. सो दवाखान्याच्या पायऱ्या मीन्स क्लिनिक स्टेप्स सम हाव ही क्लाइंब. ओके, त्याने दवाखान्याच्या पायऱ्या कसा बसा मीन्स सम हाव बिकॉज ही वॉज लिटल बिट वरीड. आता काय झालं? त्याचे वडील म्हणाले, अरे बाळा घाबरू नकोस. आता त्याचे वडील काय म्हणाले की डोंट स्केर्ड. ओके, अरे बाळा मीन्स ही वॉज ट्राइंग टू कन्व्हिन्स हिम दॅट देर इज नो एनी वरी और द डॉक्टर विल नॉट गिव्ह एनी इंजेक्शन. सो अरे बाळा घाबरू नकोस, डोंट बी स्केर्ड, चल आत, लेट्स कम इनसाइड. डोळ्यांचे डॉक्टर इंजेक्शन देत नाहीत. सो आय डॉक्टर डझंट गिव्ह एन इंजेक्शन. हे ऐकून समीरला बरे वाटले. सो आफ्टर लिसनिंग ही फेल्ट रिलॅक्स. ओके, डॉक्टरांनी समीरचे डोळे काळजीपूर्वक तपासले. डॉक्टर इन्स्पेक्ट हिज आईज केअरफुली. काळजीपूर्वक म्हणजे केअरफुली. डॉक्टर इन्स्पेक्टेड समीर्स आईज केअरफुली. तपासणे म्हणजे इन्स्पेक्ट.
त्याला चष्मा लागला होता. सो ही नाव त्याला काय झालेलं, डॉक्टरने डोळे तपासले आणि त्यांच्या काय लक्षात आलं की ही नीड टू यूज अ स्पेक्स नाव. त्याला चष्मा लागला होता. चष्मा लागला, डॉक्टरांच्या डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेला ना तो, त्यामुळे काय झालं, चष्मा लागला. सो डॉक्टर ॲडवाइज हिम फॉर द स्पेक्स. इतक्या लहान वयात का बरं चष्मा लागला तुला? आता चष्मा म्हणजे स्पेक्स. डॉक्टरांना शंका आली, अरे हा तर 6वी 7वीतला मुलगा आहे, मग ह्याला एवढ्या लहान वयात चष्मा का लागला? सो व्हाय यू नीड अ स्पेक्स इन दिस स्मॉल एज? ओके, असं डॉक्टरांनी त्याला विचारलं. व्हॉट इज द रिझन युअर आईज नीड स्पेक्स? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? ओके, इतक्या लहान वयात इन दिस स्मॉल एज वाय देर इज अ नीड ऑफ स्पेक्स? काय करतोस तू समीर? व्हॉट यू डू समीर? तू काय करतोस असं त्यांनी विचारलं. फार अभ्यास करतोस का तू? आर यू स्टडिंग टू मच? फार म्हणजे टू मच. आर यू स्टडिंग टू मच? छे फार व्हिडिओ गेम खेळत असतो. मग त्याचे बाबांनी काय सांगितलं? हिज फादर रिप्लाइड, नो नॉट एट ऑल. छे फार व्हिडिओ गेम खेळत असतो. ही इज प्लेइंग व्हिडिओ गेम्स अ लॉट. ओके, टीव्ही बघतो. ही इज वॉचिंग टीव्ही. समीरचे वडील जरा जोरातच म्हणाले. हिज फादर सेड लिटल बिट लाऊडली. जरा म्हणजे लिटल बिट लाऊडली. समीर मान खाली घालून उभा राहिला होता. सो Samir, you can see here, he was keeping his head down because he was feeling ashamed. कारण त्याला लाज वाटत होती. Because see, watching TV, playing video game continuously is not a good thing, and your parents is complaining. That means it's not a proud thing. So he was with his head bowed down. He was sitting in front of the doctor. So he was ashamed about his behavior. नाव समीर डॉक्टर. आता डॉक्टरांनी जेव्हा वडिलांनी सांगितलं त्याच्या की समीर असं करतोय, तेव्हा त्याचे डॉक्टर त्याला म्हणाले, समीर म्हणजे ते त्याला समजवायच्या सुरात म्हणाले. डॉक्टर वॉज ट्राईंग टू मेकिंग हिम अंडरस्टँड. सो दॅट्स वाय ही आफ्टर अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम ही ट्राय टू टॉक विथ हिम. समजुतीच्या स्वरात बोलू लागले. समजुतीच्या मीन्स ही वॉज ट्राईंग टू कन्व्हिन्स हिम और trying to make him understand that what wrong things he is doing. So he was politely trying to tell him. समजुतीच्या स्वरात बोलू लागले. He was talking. अरे थोडा वेळ गेम खेळावा, टीव्ही सुद्धा थोडा वेळच पाहावा, नाहीतर आता लागलेल्या या चष्म्याचा नंबर वाढतच जाईल. मग ते काय म्हणाले की यू नीड टू प्ले अ गेम फॉर अ व्हेरी स्मॉल टाइम. थोडा वेळ मीन्स व्हेरी लिटल टाइम. यू नीड टू प्ले अ गेम. टीव्ही सुद्धा थोडा वेळच पाहावा. वॉच द टीव्ही फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम और लिटल टाइम. नाहीतर आता लागलेल्या या चष्म्याचा नंबर वाढतच जाईल. अदरवाईज द नंबर ऑफ युअर स्पेक्स विल इन्क्रीज. अभ्यास झाल्यावर मैदानावर जाऊन खेळावं. सो आफ्टर फिनिशिंग स्टडी शुड गो टू द ग्राउंड, प्ले ग्राउंड टू प्ले. बागेत जावं. गो टू द गार्डन, तिथली मजा लुटावी. एन्जॉय द प्लेसेस मीन्स दॅट गार्डन. तिथली मजा लुटणे मीन्स एन्जॉय दॅट गार्डन ॲटमॉस्फिअर और डिफरंट किड्स आर प्लेइंग. सो यू शुड प्ले विथ देम. म्हणजे डॉक्टर त्यांना सांगायला लागले की यू शुड नॉट watch TV continuously or you should not play continuously video game. Instead of that, after finishing अभ्यास झाल्यावर, after finishing your study, you should go on the playground to play. Go to the garden, enjoy the things. त्याने आनंद मिळतो. We feel happy. त्याने आनंद मिळतो means we feel happy. या वर्षी समीरला गुण देखील कमी मिळाले आहेत, वडील म्हणाले. So his father added. त्यांनी काय सांगितलं? वडील म्हणाले, he said that this year Samir scored less marks. कमी मिळाले म्हणजे less marks. So this year Samir scored less marks. गुड म्हणजे marks. ओके, कमी म्हणजे less. या वर्षी म्हणजे this year. अरे समीर, मला वाटत नव्हतं तू असं वागशील, डॉक्टर काका म्हणाले. आता this was unexpected.
दिस वॉज अनएक्सपेक्टेड बाय द डॉक्टर. सो ही वॉज टेलिंग दॅट, अरे समीर मला वाटलं नव्हतं तू असं वागशील. सो ही वॉज टेलिंग दॅट आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दिस फ्रॉम यू. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग असं वागशील, मीन्स यू विल बिहेव लाईक दिस, दॅट इज अनएक्सपेक्टेड फॉर मी. डॉक्टर काका म्हणाले, सेड द डॉक्टर. आता मात्र समीरला खूप लाज वाटली. नाऊ समीर फेल्ट व्हेरी अशेम. कारण जेव्हा समोरचा माणूस तुमच्याबद्दल त्याचं मत खराब होतं की समथिंग इज देअर दॅट मेक्स युअर दॅट पर्सन्स ओपिनियन अबाउट यू इफ गेट स्पॉइल, देन दॅट इज नॉट अ गुड थिंग. So obviously you will feel ashamed. So similar thing happened with Sameer. The doctor uncle's opinion about him, he thought that it's changing and it's not good. So he felt ashamed. Now he started realizing his mistake. त्याला त्याची चूक कळली. मी किती वेळ व्हिडिओ गेम खेळलो, टीव्ही बघितला, यामुळे चष्मा लागला. So he understood the reason why he had a specs, because he was playing video game for a long time. He was watching TV, okay, and that is the reason he has to wear the specs. मी किती वेळ व्हिडिओ गेम खेळलो, टीव्ही बघितला, त्यामुळे चष्मा लागला. माझ्या वागण्यामुळे आई, बाबा, आजोबा, डॉक्टर काका सर्वांना वाईट वाटतंय. सो नाउ ही इज रिअलायझिंग दॅट बिकॉज ऑफ माय बिहेवियर, माय मदर, फादर, माय ग्रँडफादर अँड डॉक्टर अंकल, डॉक्टर काका म्हणजे डॉक्टर अंकल, ऑल आर फीलिंग बॅड और ऑल आर सॅड बिकॉज ऑफ मी. वाईट वाटणं म्हणजे दे आर सॅड बिकॉज ऑफ मी. आपल्याला वाईट वाटतं ना जर आपल्यामुळे आपले आई वडील दुखावले गेले किंवा आपले शिक्षक किंवा आपले रिलेटिव्ज, तर आपल्याला वाईट वाटतं. तसंच त्या समीरला पण वाटलं. माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं हे बरोबर नाही. इट्स नॉट गुड दॅट माय अटेन्शन इज नॉट देअर टुवर्ड्स स्टडी. दुर्लक्ष होणं म्हणजे निग्लेक्ट होणं. स्टडी निग्लेक्ट होतोय किंवा आय एम नॉट गिव्हिंग अटेन्शन. सो आय एम नॉट पेईंग अटेन्शन टू द स्टडी अँड दिस इज नॉट गुड. हे बरोबर नाही. मोठ्यांचं ऐकल्याने माझं सगळं ठीक होईल. सो एव्हरीथिंग विल बी ऑल राईट इफ आय लिसन्स टू द एल्डर्स. मोठ्यांचं ऐकल्याने, इफ आय लिसन्स टू द एल्डर्स देन एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. आता त्याला पश्चाताप झाला. नाऊ ही वॉज रिग्रेटिंग. त्याला आता पश्चाताप झाला म्हणजे त्याला कळलं त्याची चुकी काय आहे की त्याने त्याच्या आईवडिलांचं, आजोबांचं ऐकलं नाही, त्यामुळे त्याला आता चष्मा लागला. पण वेळ निघून गेली. ओके, यू कॅनॉट रिव्हर्ट द थिंग्स. चष्मा लागलेला होता बट यू कॅन नाव इम्प्रूव्ह इट सो दॅट that specs number should not increase. That he realized, and that's why he decided to listen to his parents and elder ones. समीर निश्चयपूर्वक शब्दात म्हणाला. ही फर्मली डिसाइडेड समथिंग. निश्चयपूर्वक म्हणजे त्याने ठरवलं की आता मी असा वागणार नाही. ही फर्मली डिसाइडेड समथिंग. निश्चयपूर्वक म्हणजे फर्मली डिसाइडेड अँड ही सेड, डॉक्टर काका मी आता नीट वागेन, अभ्यास करेन. सो ही सेड नाउ आय विल बिहेव नीटली अँड आय विल स्टडी. आणि त्याने केलेही तसेच. व्हिडिओ गेमकडे धावणारे हात आवरून त्याने अभ्यास सुरू केला. सो नाव ही डीड वॉट एव्हर ही हॅज डिसाइडेड, ही फॉलोड इट. त्याने केलेही तसेच, ही फॉलोड इट. व्हिडिओ गेमकडे धावणारे हात आवरून त्याने अभ्यास सुरू केला. ही कंट्रोल्ड हिज हँड विच वे आर गोइंग टुवर्ड्स व्हिडिओ गेम. धावणारे हात म्हणजे त्याला खूप वेळा वाटत होतं, कारण ह्या ज्या सवयी असतात, दिस हॅबिट्स आर नॉट easy to change. Okay, you need to take efforts. See, obviously you can change these habits, these bad habits, but you need to have strong determination and control. So video game कडे धावणारे हात आवरून त्याने अभ्यास सुरू केला. So sometimes his hands were going towards video game, but he controlled those and he started studying. टीव्हीचा मोह टाळून तो बागेत आजोबांबरोबर जाऊ लागला. सो मोह म्हणजे ही वॉज फिलिंग टू वॉच टीव्ही. ओके, डिझायर, ही वॉन्ट्स टू वॉच टीव्ही बट दॅट ही कंट्रोल. त्याने मोह टाळला त्याचा. ओके, अँड ही स्टार्टेड गोइंग विथ हिज
ग्रँडफादर इन द गार्डन. तिथे जाऊन घसरगुंडी झोपाळे तो खेळू लागला. ही स्टार्टेड प्लेइंग स्लाइड, स्विंग्स. ओके देअर. त्याने बागेतील मौशार हिरवळीत लोळून बघितलं. ही स्टार्टेड लाईंग डाऊन अँड एन्जॉयड द लॉन. म्हणजे त्याने ते मौशार म्हणजे सॉफ्ट. ओके. he started going to the garden and he lie down and enjoyed the softness of the lawns. लोळून बघितलं म्हणजे he was lying down and he was feeling how that lawn is. त्याला फार मजा वाटली. he felt very happy. झाडे त्याची मित्र बनली. trees became his friends. रंगीबेरंगी फुलपाखरे बघता बघता तो हरखून जाऊ लागला. हरखून म्हणजे मग्न होणे. ओके. त्याच्यामध्ये मिक्स होणे. रंगीबेरंगी फुलपाखरे, कलरफुल बटरफ्लाईज. वाईल सीइंग द कलरफुल बटरफ्लाईज तो हरखून जाऊ लागला. he was deeply involved in those natural things. हरखून जाणे म्हणजे deeply involved and he felt very happy. रंगीबेरंगी फुलपाखरे म्हणजे कलरफुल बटरफ्लाईज. मैदानावर जाऊन हॉकी क्रिकेट तो खेळू लागला. ही स्टार्टेड प्लेइंग हॉकी क्रिकेट ऑन द प्लेग्राउंड. तिथे त्याला बरेच नवे मित्र मिळाले. ही गॉट व्हेरियस न्यू फ्रेंड्स. समीरला आता जास्त भूक लागू लागली. आता ह्याचे परिणाम काय झाले? नाऊ सी द इफेक्ट्स ऑफ ऑल दिस चेंज इन बिहेवियर. ओके. देर आर सो मेनी पॉझिटिव्ह इफेक्ट्स. समीरला जास्त भूक लागू लागली. ही इज फिलिंग मोर हंग्री. कारण खेळल्यामुळे आपलं शरीर हे खूप हेल्दी होतं आणि आपलं डायजेशन चांगलं होतं. डायजेशन चांगलं झालं की आपल्याला भूक लागते. सो बिकॉज ऑफ दिस प्लेइंग अँड ऑल ही स्टार्टेड फिलिंग मोर हंग्री. त्याची तब्येत सुधारली. हिज हेल्थ इम्प्रूव्ड. तब्येत म्हणजे हेल्थ, सुधारली म्हणजे इम्प्रूव्ड. अभ्यासात मन एकाग्र होऊ लागले. हिज माइंड getting started concentrated in studies. त्यामुळे चाचणी परीक्षेत गुणही जास्त मिळू लागले. सो दॅट्स वाय he started getting good marks in unit test. चाचणी परीक्षा म्हणजे युनिट टेस्ट. सो he started getting good marks, more marks. जास्त म्हणजे more marks in unit test. डॉक्टर काका एकदा घरी आले. वन्स डॉक्टर काका डॉक्टर अंकल विजिटेड हिज होम. आईने त्यांना चहा दिला. हिज मदर ऑफर्ड हिम अ टी. समीर मधील बदल बाबांनी डॉक्टर काकांना सांगितला. सो द चेंज इन समीर्स बिहेवियर, अबाउट द चेंज इन समीर्स बिहेवियर, हिज फादर टॉक विथ डॉक्टर. ही टोल्ड डॉक्टर अंकल अबाउट हिज चेंज इन बिहेवियर. समीर मधील बदल मीन्स चेंज इन समीर. सो हिज फादर टॉक विथ डॉक्टर. आजोबाही समीरवर आता खुश होते. नाउ हिज ग्रँडफादर वॉज ऑल्सो हॅपी विथ हिम. डॉक्टर काका समीरला म्हणाले. डॉक्टर अंकल सेड टू समीर, अरे वा, किती शहाणा मुलगा झालास आता. व्हेरी गुड. यू आर नाव अ व्हेरी गुड बॉय. तुझे बाबाही तुला हेच सांगत होते. सो ही वॉज टेलिंग दॅट सी युअर फादर वॉज टेलिंग द सेम थिंग पण तू दुर्लक्ष करत होतास. पण तू काय करत होतास? यू वेर निग्लेक्टिंग इट. आजोबा हसत म्हणाले. मग त्यावेळी आजोबा काय म्हणाले? सो आजोबा said laughingly that पण बरं का डॉक्टर, सोनारानेच कान टोचावे लागतात. सो ही सेड दॅट बट डॉक्टर सोनारानेच कान टोचावे लागतात. मीन्स गोल्डस्मिथ नीड्स टू पियर्स द इयर्स. म्हणजे एवढे दिवस त्याचे आई वडील त्याला सांगत होते, आजोबा सांगत होते, बट देअर वॉज नो यूज. ओके. बट वन्स डॉक्टर अंकल टोल्ड हिम, then he realized his mistakes and he started improving his behavior. So सोनारानेच कान टोचावे लागतात म्हणजे ज्याचं काम त्यानेच करावं लागतं असे त्याचे आजोबा म्हणाले. सो तुम्हाला हा धडा समजला असेल, ह्याचे एक्सप्लेनेशन समजलं असेल
तर तुम्ही आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. ह्या धड्याच्या खाली शब्दार्थ दिलेले आहेत, ते नीट वाचा म्हणजे तुमची वोकॅब्युलरी वाढेल. ते पाठ करा. सी दिस वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट गिवन बिलो द चॅप्टर. यू नीड टू रीड these words very carefully, by heart these words, then you will understand the chapter. तर तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल आमच्या MKS गुरुकुलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. धन्यवाद.